थी मनात हासणी क्षणात आसवे. एकंदरीत स्टारकास्ट खूप तगडी आहे, म्हणजे छान स्टारकास्ट तुम्ही घेतली आहे. पण सुबोध आणि मृणाल, मी जसं सुबोधकडनं ऐकलंय ते, पण एकमेकांच्या अपोजिट हे दोघे जण असावेत. आणि इतर अजिंक्य देव पण आहेत, मला वाटतं नेहा पेंडसे आहे, हर्ष छाया आहे, म्हणजे खूप मनोज जोशी, खूप चांगली स्टारकास्ट आहे, म्हणजे तगडा अभिनय. हा एकंदरीत तुमच्या कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते सगळं सुरू असणार आणि असं एकंदरीत हे एक एक पॅदे तुम्ही ठेवत गेलात. मी ॲक्च्युली माझी फिल्म मेकिंगची पद्धतच ती आहे. अनलेस आय नो दिस कॅरेक्टर, की याच्यापूर्वी पण असंच केलं की यू वोंट बिलीव्ह, शहनाज पटेलनी ओ मारिया सारख्या कोकणी चित्रपटात काम केलं आणि तिला कॉम्प्लिमेंट काय मिळाला माहिती आहे, तिला कोकणी येत नाही पण तिनं सगळं कोकणी रेकॉर्ड करून शिकली ती आणि शी डब दॅट वॉइस. तर तिला कॉम्प्लिमेंट का आलं की अरे गोव्याच्या लोकांनी अरे ही वास्कोची मुलगी का, वास्कोला असते, मी बघितल्यासारखं वाटतं. सो दिस इज द थिंग. म्हणून एक माझं असं गेलं की अनलेस दॅट कॅरेक्टर आणि जो ज्याला आपण तो कॅरेक्टर कास्ट करून घेतो ते अनलेस परफेक्ट असल्याशिवाय मी पुढे जात नाही. आय एम व्हेरी मच. आणि जेव्हा मी ह्याचं लिहायला बसलो होतं सगळं की इट वॉज दिस इज मृणाल, दिस इज सुबोध, हा किरण करमरकर, हा मनोज जोशी करणार, असं ते लागलेलं होतं सगळं. बट आणि ते सगळं एवढ्या लोकांच्या डेट्स घेणं सगळं त्यावेळेला मला वाटतं हा जास्त तापदायक विषय असतो आणि सगळे मोठे स्टार सगळ्यांनी कॉपरेट केलेलं आहे. कारण सगळ्यांनी एवढं छान सुबोध मृणाल तर अप्रतिम अभिनय केलेला, म्हणजे एव्हरीबडी विल कम टू नो जेव्हा हा चित्रपट बघणार तेव्हा त्यांना एक्सपिरियन्स येईल की द वॉट सुबोध मेन्शन की नाही मला अभिनय करावं लागला नाही, मला हॅव टू डू द अदर थिंग. पण ते खूप कठीण होतं, खूप कठीण होतं. कारण दॅट इज व्हॉट सिनेमा डिमांड. आपल्याला बघताना जाणवेल ते की बाबा हा अभिनय करणारा माणूस जास्त अभिनय करून गेलेला आहे, विच टचेस युअर आर्ट. म्हणजे आताच्या सिनेमाची पद्धत काय झाली आहे सध्याशी, म्हणजे विथ रसूल ऑल्सो एग्रीड टू दे की चित्रपट तो आपण जेव्हा बघतो ते आपल्या जवळ येतो इथं, आपण तिकडे नाही जात. म्हणजे ते गाणी म्हणा, डान्सेस म्हणा, काहीतरी ओव्हर रिएक्ट. दिस इज द फिल्म वेअर यू विल बी इन टू द सिनेमा. आपल्याला आत स्क्रीनच्या जवळ घेऊन जाईल. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस सिनेमा. म्हणून हे जे करणं डिफिकल्ट काम होतं ह्या दोघांनी सगळ्यांनीच अप्रतिम केलेलं. हा पहिलं मी म्हणेन की इथं कोणी वाटलं की बाबा हा जरा कमी झालाय, हा आता जरा ओव्हर झालंय असं म्हणण्याची पाळी प्रेक्षकांवर येणार नाही. एव्हरीबडी विल एन्जॉय इच अँड एव्हरी पार्ट ऑफ दिस फिल्म. पण सिनेमा मराठी आणि कोकणी दोन्ही भाषेत रिलीज होते आणि मला वाटतं सावली आणि अंतर्नाद हे तुम्ही एकाच वेळेला रिलीज तसं केलं होतं आणि मला वाटतं खूप अवॉर्ड्स त्या सिनेमाला मिळाले होते. पुन्हा एकदा हा सिनेमा तसाच. एकंदरीत कोकणी डबिंग केलंय, म्हणजे कोकणी भाषेत तुम्ही? मी केलंय पण मला सिनेमासाठी नाही, मी अजून तेवढं कम्फर्टेबल नाही. का म्हणजे? अरे नाही, ते भाषेचा म्हणजे आपल्याला काय ना, मराठी भाषा ही अजिबात गोड नाहीये आणि कोकणी भाषा ही फार गोड आहे. मुळात तुला म्हणायचं काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तो गोडवा आणण्यासाठी गोड वाटतो नाही, पण तो भाषेतला गोडवा आणणं आणि तो स्पेसिफिकली ते उच्चार तसे येणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि ते नाही आले ना तर मग ती गंमत जाते. मग असं वाटतं की ज्याला ती भाषा समजत नाही त्या माणसाने ते डब केलंय किंवा ते केलंय, आणि तसं नको. मग त्यापेक्षा न केलेलं जास्त चांगलं. कोणीच डबिंग आर्टिस्ट नाही, थोड्यांनी केलंय, काहींनी केलं. काही या सिनेमाचा भाग वेगळा होता की जसं त्यांनी सांगितलं की अभिनय केल्यासारखं, म्हणजे ही वॉज आस्क्ड नॉट टू डू ऍक्टिंग. त्यामुळं हा सिनेमा बराच रिअलिस्टिक लेवलवर जातो. त्यामुळं परफॉर्मन्स तुम्ही डब फिल्म सुद्धा बघितली ना तर यू विल नॉट फाइंड दॅट दिस इज अ डब फिल्म. दॅट्स व्हॉट वी आर टेकन केअर. त्यामुळे ज्यांना जमलंय, म्हणजे ज्याची पेस स्लो आहे, याच्या कॅरेक्टरची, म्हणजे आजच्या पिढीतला हा तरुण आहे, सो पेस पकडणं आणि ती भाषेतली लय जी आहे इट्स व्हेरी डिफिकल्ट. ते कसं आहे ना, उर्दू आणि कोकणी या भाषा अशा आहेत ना की ज्यातले शब्द तू नाही ऐकलेस, नुसतं त्याचा एक नाद ऐकलास ना तरी तुला त्याच्यात एक गोडवा आहे बघ. तसं मराठीमध्ये गोडवा तुला आणावा लागतो. आपली भाषा म्हणजे ती वाईट का चांगली हा मुद्दा नाहीये, एक त्या भाषेचा एक नाद असतो ना, तर तुला तसे शब्द निर्माण करावे लागतात. तू कोकणी बोलायला सुरुवात कर आणि तू त्याच्यात 1 2 3 4 5 म्हण तरी तुला ते ऐकायला खूप गोड वाटतं. जसं उर्दू तुला खूप गोड वाटतं ऐकायला, त्याला एक छान माधुर्य आहे, तसं मराठी भाषेचं नाहीये. त्यामुळे ते माधुर्य आणण्यासाठी तुला अजून परिश्रम करावे लागतात आणि त्याच्यात त्या भाषेचे प्रॉपर ग्रामॅटिकली उच्चार करणं किंवा ते जमलं नाही तर मग खोटं वाटतं ते.
नाही, पण अट्टहास पण नव्हता तुमचा कलाकारांकडे की बाबा मला तुम्ही आय बिलीव्ह इन गुड परफॉर्मन्स. हां, जसं यांनी मराठीत उत्तम सगळं काही एव्हरीथिंग सुपर्ब, तसंच कोकणीत पण मला सुपर्बच करायचं होतं ते डब करताना, आणि ती काळजी आम्ही घेतलेली आहे. अजिंक्य देवनी केलं डब, कारण त्याची पेस आणि त्याला कोकणी येतं बऱ्यापैकी. कोकणी येतं. आय केप म्हटलं नेक्स्ट टाइम आय कॅन कास्ट इन कोकणी, बऱ्यापैकी कोकणी बोलतो तो. देन हर्ष आय डिड डब इन कोकणी, सुलभा आर्यानी केलंय. कळलं, असे ज्यांना पेस आणि हे स्लो होतं त्यांच्याकडनं करून घेतले. पण हे मेन कॅरेक्टर असल्यामुळे ती कंटिन्युअस तो परफॉर्मन्स वुड हॅव बीन डिफिकल्ट, म्हणून देन ऑप्टेड फॉर डबिंग बाय अदर. पण आणखीन एक इथे मुद्दा, इतके जसं मगाशी मी म्हटलं की इतके सगळे मोठे स्टार आणि त्यात ज्यांनी स्वतः दिग्दर्शन केलेलं आहे ते आता ऍक्टिंग करतायत, जे दिग्दर्शन करणार आहेत तेही ऍक्टिंग करतायत. मग अशा वेळेला काही सजेशन्स वगैरे नसतात ना, की करेक्शन किंवा काही येतात ना सजेशन. मला असं वाटतं की एक काय म्हणजे एक वाक्य ना, मी एका अत्यंत मोठ्या ॲक्टरचं ॲज अन ॲक्टर म्हणून स्वतःवरती कायम करून ठेवलं आहे. अमिताभ बच्चनचं त्यांचं हे अमिताभजींचं वाक्य आहे की मला बऱ्याच वेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या दिग्दर्शकाची एखादी भूमिका किंवा एखादा विचार मला बऱ्याच वेळेला पटतो असं नाही, पण मला हे पटतं की त्याच्या भूमिकेशी तो कन्व्हिन्स आहे आणि मी माझ्या दिग्दर्शकाशी कन्व्हिन्स आहे. तर हे इतकं सोपं गणित आहे, आपण उगाचच ते अवघड करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की फायनली हा चित्रपट कोणाच्या नजरेतनं आपण बघणार आहोत, तर दिग्दर्शकाच्या. म्हणजे याचा अर्थ मला काही वाटलं आणि मी त्याशी शेअर केलं नाही असं होत नाही, पण त्याला मर्यादा असावी. कारण तू त्याच्यावरती तुला कास्ट केल्यानंतर विचार करतोयस, बरोबर. त्याच्या खूप महिने आधीपासून तो त्या फिल्मवरती विचार करतोय. तो बरोबर आहे, तो चुकीचा आहे, पण तो त्याचा स्वतःचा विचार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो जसा आहे ना त्याच्याप्रमाणे इतरांनी स्वतःला मोल्ड करावं आणि त्याच्या स्वतःला उतरावं. हे मला ॲक्टर म्हणून हे जास्त जाणवतं की जेव्हा मी आता म्हणजे हे गेल्या काही दिवसात आपण जसे डेव्हलप होत जातो ना तसं आहे. म्हणजे आता मी माझं हट्ट की जे या फिल्मच्या बाबतीत असेल किंवा लोकमान्यच्या बाबतीत असेल, मी स्वतःला ॲक्टर म्हणून खूप बॅकफूटवर ठेवायला लागलो रादर दॅन फ्रंटफूटला. कारण फायनली माझा दिग्दर्शक त्याच्यावरती माझ्यापेक्षा जास्त काम करून आला आहे. तो सगळ्या बाजूनी चित्रपट बघतोय, मी फक्त माझ्या कामापुरतं बघतोय. बरोबर. तर त्यांनी खूप फरक पडतो ना. आणि तो माझा स्वार्थीपणा माझ्या कामाचा त्याच्यात नाही आहे. तो पूर्ण फिल्मचा विचार करतोय, मी फक्त माझ्या कॅरेक्टरचा विचार करतो. तर डेफिनेटली एखादी गोष्ट ॲडिशनल असेल आणि ती जर त्याच्या चौकटीत बसणार असेल तर तो घेतो, तो ती नाकारत नाही. म्हणजे मी सांगायचं नाही असं पण होत नाही, पण त्याला कुठेतरी एक मर्यादा असावी. बरोबर. आणि ते रिलेशन त्या दोघांचंही चांगलं राहण्यासाठी खूप मदत करतं आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं. नाही, नक्कीच. आणि आता मुद्दा उठलाच आहे, तर मला खरं तर एक छान इनिंग तू नवीन खेळायला निघालायस दिग्दर्शकाची. मला वाटतं त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. पण लोकमान्यचा टीजरही आम्ही पाहिला, तोही लोकांना खूप आवडतो. म्हणजे पुन्हा एकदा तू बालगंधर्वमध्ये तू अफलातून एक स्वतःला चेंज केलं होतं इतकं की ओळखता येत नव्हतं की अरे सुबोध तू असाही होऊ. बऱ्याच जणांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या होत्या की तू इतका छानही दिसू शकतोस. म्हणजे सुबोध त्या पडद्यावरचा म्हणत नाहीये, त्यासाठी तू स्वतःला तुझ्या बॉडीपासून म्हण किंवा फेसपासून जे चेंज केलं होतंस ॲज अन ॲक्टर ते खूप कमालीचं होतं. पुन्हा एकदा लोकमान्य म्हणजे इतकं लोकप्रिय व्यक्तिमत्व, सगळ्यांच्या जवळचं, सगळ्यांच्या आवडतं, आणि ज्यांनी खरं तर तुम्हाला जगायला, मी असं म्हणेन की त्यांची स्टाईल आपल्याला आवडते आपल्या आजच्या भाषेमध्ये, की लोकमान्य टिळक यांचं जे काही आपण वाचलेलं आहे, जे काही आपल्याला माहिती आहे, त्यांची स्टाईल आपल्याला आवडते. आणि ती भूमिका तू आता जगणार आहेस, मला वाटतं जगलायस. मला वाटतं हा एक तुझ्यासाठी खूप छान प्रवास असेल. प्रश्नच नाही. म्हणजे अशा व्यक्तिरेखा करायला मिळणं हेच मी माझं भाग्य समजतो. आणि मला असं वाटतं की एका काळामध्ये एकमेकांना भेटलेल्या दोन ऐतिहासिक व्यक्तींची भूमिका मी करतोय. कदाचित मी तसं पहिलाच नट असेल. बालगंधर्व आणि लोकमान्य हे दोघंही एकमेकांना भेटले होते, आणि असं एकमेकांना एकाच काळात भेटलेल्या दोन व्यक्तींची भूमिका अजून तरी कोणी केलेल्या नाहीत. कदाचित तो माझा बहुमान आहे की ज्या दोन्ही माझ्याकडे आल्या. आणि म्हणजे त्या चित्रपटात जर जे काही चांगलं होईल ना, इट ऑल क्रेडिट गोज टू ओम राऊत. कारण दिग्दर्शक म्हणून त्यांनी जे पाहिलंय ते खूप मोठ्या प्रकारे पाहिलंय, आणि मला असं वाटतं की त्यांनी त्याला न्याय दिलाय. जर काही चुकलं असेल तर त्याचं क्रेडिट माझं आहे, पण जे काही उत्तम असेल ऑल क्रेडिट गोज टू ओम राऊत. टिळक, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमची शेंगांच्या टरफलांची गोष्ट आठवली. सध्या लोक काहीही खातात आणि टरफलं इथे तिथे टाकत नाहीत, तर तीही खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राजे झाले. तुम्ही लिहिलं गीता रहस्य. गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागलेत.
कौरव पांडवांसारखं उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करून सत्ता उपभोगतात. टिळक आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय. तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक.